खर तर नागपूरला दंगा झाला म्हणून असं वारंवार म्हणण्यात येतं ते पूर्णपणे 100% चुकीचं आहे. दंगा म्हणजे असं असतं की दोन समुदायांमध्ये मारामाऱ्या होतात किंवा एकमेकांच्या वरती हल्ले केले जातात. इथे नागपूरला आपण काय पाहिलं? नागपूरला तर असं दिसत होतं की एक अत्यंत हिंस्र झालेला जिहादी जमाव जो आहे, योजनाबद्ध पद्धतीने हातात सगळी शस्त्रास्त्र घेऊन, दगड घेऊन, काठ्या घेऊन, अगदी कुऱ्हाडी घेऊन तुटून पडत होता एका निशस्त्र जमावावरती, एका असहाय्य वस्तीवरती की जिथे ज्या लोकांना कल्पनाही नव्हती की असं संकट येणार आहे. आणि हा जो होता केवळ हल्ला होता, केवळ हिंस्र हल्ला होता. तर त्याला दंगा म्हणून संबोधणं आधी सर्व माध्यमांनी किंवा यांनी कृपा करून बंद करावं. आपण काय बोलतो याचा विचार सर्वप्रथम आपण केला पाहिजे. नागपूरसारख्या शहरामध्ये फक्त 90% जास्त हिंदूंची लोकसंख्या आहे असं म्हटलं जातं. साधारणतः पूर्वीच्या अनुमानानंतर आता जी जनगणना केली जाईल त्याच्यात कदाचित हा आकडा बदलेल किंवा काही सांगता येत नाही, पण पूर्वीचे जे आकडे आपण गृहीत धरले आणि सत्य आहेत असं समजलं तर 90-91% तिथे हिंदू आहेत आणि बाकी यांची संख्या जी आहे ते फक्त 8 किंवा 9% आहे. तेव्हा 8-9% काही बुधभर हिंस्र जमाव, जिहादी जमाव 90% समाजाला वेठीत धरला असेल तर ते सगळ्यात मोठे शासन व्यवस्थेचं अपयश आहे आणि समाज म्हणून हिंदू समाजाचं अपयश आहे. आणि हिंदू समाजाचं अपयश जे आहे ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं कार्यालय जिथे आहे तिथे झालेलं आहे. ही सगळ्यात मोठी दुर्दैवी शोकांतिका गेल्या अनेक वर्षांमधले आपल्याला इथे दिसून येईल. अशा प्रसंगी अशा प्रकारे हल्ल्याला तोंड देण्यासाठी हिंदू समाज समर्थ नाही हे म्हणणं बरोबर आहे. कारण प्रत्येक जणाला काय हातात शस्त्र घेऊन, शस्त्र बाळगून अशा गोष्टींना उत्तर देणं, तोंड देणं शक्य नसतं. तेव्हा हे उत्तरदायित्व जे आहे ते स्वाभाविकपणे शासनाकडे येतं आणि शासनाचं हे दायित्व असल्या कारणानं आमच्या सुरक्षिततेसाठी सकल हिंदू समाजानं जातीपाती विसरून या भारतीय जनता पक्ष महायुतीला मतदान केलेलं आहे आणि त्याच्यामध्ये ते पूर्णपणे आपलं मत त्यांना समर्पित केलेली आहे. सगळं विसरले ते बाकी सगळे भेदभाव. परंतु आपण जे विश्वास बाळगला त्या विश्वासाप्रती आपण कुठेतरी त्याचा आदर केला पाहिजे. ही भावना शासनामध्ये दिसायला पाहिजे, ती दिसत नाही आता असं दिसतंय. कारण गडकरी काही बोलले, नंतर बावनकुळे काही बोलले, हे अशी प्रकारची बडबड जी आहे ती चिथावणी करून चिथावणी देणारी आहे. ते गडकरी काय बोलला तर म्हणे की हे अफवांवरती विश्वास ठेवू नका. म्हणजे याचा अर्थ काय होतो? अफवा एखादी अमुक उठली, काय अमुक जाळलं, तमुक जाळलं म्हणून त्याच्या आधारावरती काय तुम्ही 10-12 लोकांचे मुर्दे पाडणार आहात, 10-12 लोकांच्या घरावरती हिंसर हल्ले करणार आहात, हिंसेने जबाबदार देणार आहात. त्याचं तुम्ही विरोध प्रदर्शन करू शकता, रस्त्यावरती उतरून शांततापूर्ण मार्गाने आंदोलनं करू शकता. तुम्ही हा मार्ग अवलंबणार आहात का? हा संविधानिक मार्ग आहे का? हा प्रश्न मी गडकरीने सर्वप्रथम विचारतो. अफवांवर विश्वास ठेवू नये याचा अर्थ काय आहे? म्हणजे अफवा खरी समजा असेल, खोटी असेल तरी एखादी गोष्ट तशी घडली असेल, समजा नाही घडलेली पण समजा घडलेली असेल आणि त्या घटनेचा आधार घेऊन दंगा करण्याचा अधिकार यांना कोणी दिला? कुठल्या घटनेने दिलेला आहे हे गडकरींनी आधी स्पष्ट करावं. दंगा करण्याचा अधिकार कुठल्याही समाजाला नाहीये. शांततापूर्ण मार्गाने आपलं मत व्यक्त करणं, आपला एक निषेध नोंदवणं हे प्रत्येकाला अधिकार आहे. तर या प्रसंगी हे सगळ्यांचा ढोंगीपणा दिसून आलेला आहे आणि आपण ज्यांना मतदान केलेलं आहे ते कसे आपल्यावरती उलटलेत, हे सापासारखे उलटलेले असं दिसून येत आहे. तर याला आपण काय करू शकतो? शेवटी आपणच जागरूक व्हायला पाहिजे, आपण समर्थ व्हायला पाहिजे आणि आपण आपल्यामध्ये एकजूट भावना जी आहे ती कायम ठेवली पाहिजे आणि स्वसंरक्षणासाठी काय प्रयत्न केले पाहिजेत हेच आपण याविषयी बोलू शकतो. कारण तुमचं समाजात 90% असताना तुम्हाला मुठभर बांगलादेशी आणि रोहिंग्या जर दहशत एवढी निर्माण करू शकत असतील तर कल्पना करा की 20% किंवा 30% लोकसंख्या जिथे त्यांची वाढलेली आहे तिथे काय काय करू शकणार आहेत आणि तिथे शासन अक्षरशः पळ काढेल. आता दिल्लीमध्ये हीच वस्तुस्थिती आहे. आज दिल्ली सगळी भरून गेलेली आहे त्यांनी. उद्या अशी घटना घडणार की कदाचित मोदी आणि शहानी देश सोडला. ही अशी भयंकर परिस्थिती. या भयंकर परिस्थितीमध्ये सर्वांच्या समोर हा उपाय हा एकच दिसतोय की आदरणीय योगीजींनी आता सूत्र हाती घ्यावीत. पंतप्रधान पदावरती योगीजींना बसवावंच लागेल आणि योगीजी काय या प्रश्नाची उत्तर सगळी मिळत आहे तिथे. आणि आता असे प्रकार होऊ नये, त्यांना कितपत शिक्षा मिळेल किंवा काय मिळेल हे देखील आपल्याला निश्चितपणे सांगता येत नाहीये.
देवेंद्रजी फडणवीसांना दिशा नाहीये किंवा हे नाही असं आपण म्हणणार नाही, परंतु केंद्राचा जर त्यांना दबाव आला किंवा बाकीच्या दुसऱ्या लोकांचा जर त्यांना दबाव आला तर कदाचित ते माघार घेऊन जी कारवाई कठोरपणे सध्या करण्यासारखं दिसतंय, निदान बोलतायत तरी. बाकीचे नेते तेही बोलत नाहीयेत. ते निदान शिंदे साहेबांनी जी भूमिका घेतली ती अत्यंत योग्य होती, अत्यंत गडखरपणाची होती. त्याचं आम्ही सगळ्यांनी स्वागत केलं पाहिजे. शिंदे साहेबांनी आणि देवेंद्र फडणवीसांनी आता ह्याच्यामध्ये माघार घेऊ नये आणि ज्यांच्यावरती किती दबाव आला तरी देखील ज्यांनी हे दंगे केलेले आहेत त्यांना शासन घडवावंच लागेल. आणि DCPच्या दर्जाच्या पोलीस अधिकाऱ्यावरती कुऱ्हाड चालवली जाते ह्याच्यासारखी भयंकर गोष्ट कुठे घडलेली आहे का तुम्ही? असं विचारही करू शकत नाही तुम्ही. तर याला थोपवावं लागेल आणि या सगळी जो उत्तरदायित्व जे आहे ते अर्थात शासनाचं आहे. हे काही जनतेचं ह्याच्यामध्ये सहकार्य काय करणार आहे? काही जनतेने हातात शस्त्र घेऊन लढायचं आहे? नाही. हे सगळं काम जे आहे ते शासनाचं आहे. शासकीय जे घेऊन त्याच्यावरती व्हायला पाहिजे. दंगा विरोधी स्क्वॉड्स निर्माण केली गेली पाहिजे आणि दंगा करणाऱ्यांच्यावरती त्यांची जी मालमत्ता आहे ती बुलडोझर लावून अक्षरशः उद्ध्वस्त केली पाहिजे. उत्तर प्रदेशमध्ये ज्या प्रकारे त्याचं उत्तर दिलं जातं त्यानंतर दंग्याची संख्या कमी व्हायला लागली, तसंच अशा हल्ल्यांची संख्या कमी. तिथे पण दंगेने हल्लेच होते. दंगा हा शब्द पूर्णपणे चुकीचा आहे, तो वापरणं बंद करायला पाहिजे सगळ्यांनी. तर हे हल्ले आहेत, फक्त हल्ले. तर ते शांततेने जगायचं असेल तर जे अशांती निर्माण करतात त्यांना त्याची शिक्षा दिली पाहिजे. आणि ही जर दिली तरच त्यांना तो धडा असणार आहे, नाही तर हे असं चालूच राहणार आहे सगळीकडे. यात काय आपण बदल घडवू शकतो असा प्रश्न सगळ्यांना पडणार आहे. मग